नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. कधी कधी घरामध्ये पोळ्या शिल्लक राहिल्या की प्रश्न पडतो, या पोळ्यांचं करायचं तरी काय? तर या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शिळ्या पोळ्यांपासून आपण असा पदार्थ बनवणार आहे जो नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणामध्ये किंवा 4-5 वाजताच्या रिकाम्या वेळामध्ये आपण बनवून खाऊ शकतो. तसेच हा पदार्थ पटकन बनला जातो व खायलाही खूप टेस्टी लागतो. चला तर मग आपण शिळ्या राहिलेल्या पोळ्यांपासून चमचमीत व टेस्टी चिवडा बनवणार आहोत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी येथे कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये मी साधारण 3 चमचे तेल टाकलेले आहे. हे तेल चांगले गरम झाल्यावर यामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात. चिवड्यामध्ये तळलेले शेंगदाणे घातल्यामुळे चिवडा खूप छान लागतो, त्यामुळे ते टाकावेत. शेंगदाणे चांगले खरपूस तळले गेलेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात. मोहरी चांगली तडतडल्यावर यामध्ये साधारण 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊयात. तसेच फोडणीची टेस्ट वाढवण्यासाठी 8 ते 10 कढीपत्त्याची पाने व साधारण 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेऊयात. येथे आपल्याला कांदा जास्त लालसर भाजायचा नाहीये, तो थोडासाच परतून घेऊन यामध्ये परत हिरवा वाटाणा घालून घेऊयात. आता याला परत 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर परतून घेऊयात. कांदा व वाटाणा परतून झालेला आहे. आता यामध्ये अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊयात. टोमॅटोमुळे चिवड्याला थोडीशी आंबूस टेस्ट येते व तो छान लागतो. आता टोमॅटो परतून झालेला आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिखट घालून हे परत परतून घेऊया. आता आपला कांदा व मसाला चांगले परतले गेलेले आहेत. यामध्ये मी शिळ्या पोळ्यांचा चुरा घालून घेते आहे. हा चुरा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता हा चुरा फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घेऊयात. आपला चुरा चांगला फोडणीमध्ये मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये आपण पाण्याचा शिंतोडा देऊन घेऊयात. यामध्ये पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे तो पोळ्यांचा चिवडा जास्त मोकळा व फडफडीत होत नाही, तो मऊसूत बनतो. आता 2 चमचे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. तसेच चवीपुरते मीठ घालून हे मिक्स करून घेऊया. जर आपल्याला तुकडे जास्त मोकळे नको असल्यास, ओलसर हवे असल्यास यावर आपण ताट झाकून ठेवू शकतो. ते साधारण 1 ते 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता मी येथे ताट झाकून ठेवलेले आहे, त्याला 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता चिवड्याला छान वाफ लागलेली आहे. आता यामध्ये तळलेले शेंगदाणे व भरपूर अशी कोथिंबीर घालून हा चिवडा सर्व करून घेऊयात. अशा पद्धतीने चिवडा केल्यावर तो खायलाही छान लागतो व शिळ्या पोळ्या राहिलेला त्याचा प्रश्नही मिटतो. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.